Hello friend, today start with 8th standard science as a third chapter, force and pressure. Force means ball and pressure means दाब. See, can you recall the previous standard question? What is force? What is mean by force? बघा, फोर्स म्हणजे काय, बल म्हणजे काय, ऍज अ डेफिनेशन इथं कोणते डेफिनेशन विचारली तुम्हाला प्रिव्हियस स्टँडर्डला झाली असेल. बघा मी सांगते. द इंटरॅक्शन दॅट ब्रिंग अबाउट द एक्सेलरेशन इज कॉल्ड फोर्स. म्हणजे जिथं आपण इंटरॅक्शन होतं, जिथं आपली दिशा बदलते, सर्व काही बदललं जातं आणि तिथं त्वरणही बदललं जातं, त्याला काय म्हणलं जातं, फोर्स. बघा, द स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ऍक्टिंग रिमेन स्टेशनरी. स्टेशनरी म्हणजे काय, कॉन्स्टंट असेल, स्थिर असेल, एका ठिकाणी असेल तर त्याच्यावर कुठलंही बल लागलंच नसेल, त्याच्यावर कुठलंही ऑब्जेक्ट हल्लेच नसेल जागणं, तर त्याला काय म्हणते, तर फोर्स अटॅक होतो का, नाही होत. म्हणजे ते काय होतं, रिमन स्टेशनरी. म्हणजे एखाद्या स्थिर वस्तूवर तुम्ही बलच लावलं नसेल तर ती वस्तू काय असते, नो फोर्स द ऍक्टिंग रिमेन स्टेशनरी. एखादी जर समजा एखादी वीट असेल, ती ज्या ठिकाणी आहे त्याच्यावर कुठलाही फोर्स, नो फोर्स अप्लाय, देअर इज कॉल्ड ऍज रिमेन स्टेशनरी. म्हणजे ती स्थिरच असणार, बरोबर आहे का. नंतर बघा, अन ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्यू टू मूव्ह इन द सेम स्पीड अँड डायरेक्शन व्हेन नो फोर्स इज ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. हे गेल्या वर्षी झाले. दिस इज द न्यूटन फर्स्ट लॉ. म्हणजे एखादं ऑब्जेक्ट म्हणजे काय, कोणतीही एखादी वस्तू असेल, ती मोशन मध्ये असेल, कंटिन्युअस मोशन टू मूव्ह विथ द सेम स्पीड अँड डायरेक्शन, एकाच स्पीडनं जात असेल आणि एकाच डायरेक्शन मध्ये जात असेल, व्हेन नो फोर्स ऍक्टिंग ऑन दी ऑब्जेक्ट अँड नो फोर्स इज ऍक्टिंग ऑन दी ऑब्जेक्ट. म्हणजे एखादी वस्तू काय सांगितलंय बघा, गतिमान वस्तूवर बल कार्यरतच केलं नाही. कुठलीही गतिमान वस्तू असेल, कमी किंवा जास्त बल तिथं कुठलाही, म्हणजे त्या स्पीडनं नेलाच नाहीये, तर तिथं काय होतंय, ती पुढे जाणार का, नाही जाऊ शकत. म्हणजे कंटिन्युअस जर सर्कलमध्ये फिरत असेल तर त्या स्पीडनं ती सर्कलमध्ये तशीच फिरत राहील, बरोबर आहे का. हा न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ दी मोशन आपण पाहिलेला आहे गेल्या वर्षी. बघा, ऑब्झर्व दी पिक्चर इन दी फिगर. बघा, 3 पिक्चर दिले, त्यात काय दिलंय, ऍज अ कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, बरोबर आहे का. बघा, अ कार मूव्ह इन अ फॉरवर्ड डायरेक्शन व्हेन अ मॅन अप्लायज फोर्स फ्रॉम बिहाइंड. काय करतोय, ही कार आहे, बिहाइंड ना म्हणजे पाठीमागनं एक जो मॅन आहे तो काय करतो, त्याच्यावरती फोर्स लावतोय ढकलण्यासाठी, ऍज अ पुल इट ऑफ दी कार. अँड रेटिक्युलेट डॉग म्हणजे हा जो बॉय आहे तो काय करतोय, रेटिक्युलेट बॉयला म्हणजे ते डॉगला ओढतोय तो, बरोबर. ऑफ दी हिज मास्टर अँड बॉय प्लेइंग फुटबॉल इज किकिंग बॉल अवे. आणि इथं काय केलंय, एका बॉयनं काय केलंय, किक मारल्या बॉलला. काय विचारलं क्वेश्चन, व्हॉट डू यू ऑब्झर्व फ्रॉम दिस. ह्यात म्हणजे तुम्हाला काय ऑब्झर्वेशन झालं. बघा, अ फोर्स ऍक्ट ऑन 2 बॉडीज थ्रू अँड इंटरॅक्शन बिटवीन दॅम. मी अगोदर सांगितलं, इंटरॅक्शन बिटवीन म्हणजे ह्यांच्यात त्वरण घडलं, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आहे. इथं ढकलतोय, ऍज अ कार पुलिंग, बरोबर, तिथं फोर्स लावतोय. इथं ही फोर्स त्या कुत्र्याला ओढण्यासाठी सुद्धा त्याला फोर्स लावावं लागतंय, ह्याला ढकलण्यासाठी. म्हणजे इंटरॅक्शन म्हणजे त्यांची जागा जरी वेगवेगळी असती, म्हणजे पद्धत जरी वेगवेगळी असती, दिशा वेगवेगळी असली, तरी तिथं काय घडून आलेलं आहे, ऍज अ फोर्स. बघा, ऍज सीन आयर्न नेल गेट अट्रॅक्टेड टू दी पोल्स ऑफ अ मॅग्नेट ऑफ दी मॅग्नेटिक फोर्स. बघा, इथं काय दिले, मॅग्नेट दिले, आणि मॅग्नेटच्या सहाय्याने जे काही नेल्स कशाच असते, त्या आयर्न म्हणजे लोखंडाचे असते, त्या बरोबर आहे का. आणि ते काय करतात, लोखंड अट्रॅक्ट होतात चुंबकाकडे, मॅग्नेटकडे, बरोबर आहे का. इथं काय दिलंय, इथं दिले बघा, कोकोनट इज अ फॉलिंग ऑन दी कोकोनट ट्री. आणि जे काही कोकोनट ट्रीवरचे जे काही कोकोनट आहे ते खालीच का पडले असं विचारले त्यांनी, वरती का पडले नसतील. बघा, बिकॉज ऑब्जेक्ट आर अट्रॅक्टेड टू दी अर्थ ड्यू टू दी फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. का, तर आपल्या अर्थवरती एक अट्रॅक्शन पॉवर आहे, कुठली, तर ग्रॅव्हिटीची. त्या फोर्सनं ते काय येतं, त्याच्यामध्ये खाली पडलं जातं, वर न जाता. व्हेन अ कॉम, इथं कॉम दिलाय बघा, कॉम म्हणजे कंगवा, गेट्स रब्ड अगेन्स्ट हेअर, म्हणजे तुमच्या केसावरती काय करायचा, रब करायचा, रब म्हणजे घासायचा. स्मॉल पीसेस ऑफ पेपर केप्ट ऑन अ टेबल गेट अट्रॅक्टेड ऑफ दी कॉम. काय करायचे, ते
त्याच्यावरती थोडे थोडे कपटे करायचे, कशाचे, कागदाचे छोटे छोटे गोळे करायचे, केसावर 2-4 वेळा काय करायचे, फिरवायचे आणि त्या कपट्यापाशी न्यायचे. कशाच्या, कागदाच्या. तर काय दिसून येतं, तर जे काही कागदाचे कपटे आहेत ते कॉम्बपाशी अट्रॅक्ट झालेले दिसून येतील. नेक्स्ट बघा, दी कॉम्स हॅज अ इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज. म्हणजे कुठला फोर्स अप्लाय झाला, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इथं कुठला झाला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर आहे का. आणि इथं मॅग्नेटिक फोर्स. लक्षात ठेवा, इथं मॅग्नेटिक फोर्समुळे म्हणजे कुठला तरी दाब निर्माण झाला, त्याच्यामुळे ते काय झाले, अट्रॅक्ट झाले. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स निर्माण झाला आणि ह्याच्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स निर्माण झालेला दिसून येते. देअर इज अ इंट्रोड्यूस्ड ऑपोजिट चार्ज ऑन दी पीस ऑफ दी पेपर अँड पीस स्टिक टू दी कॉम. म्हणजे इथं अपोजिट चार्ज, कुठंतरी अपोजिट चार्ज असेल. अपोजिट चार्ज आपण गेल्या वर्षी एक टॉपिक बघितलेला आहे. अपोजिट चार्ज म्हणजे प्लस आणि मायनस, हे काय अपोजिट चार्ज आहेत, बरोबर आहे का. इथं कुठंतरी अपोजिट चार्ज काय होत असतील, त्यांच्यात अट्रॅक्ट होत असतील, त्याच्यामुळे हे काय होतील, त्याच्यामुळे ते कपटे जे आहेत कशाचे, कागदाचे, ते काय होतील, अट्रॅक्ट होत असतील ऑफ दी स्टिक ऑफ दी कॉम. त्याच्यामध्ये कॉमला चिटकले जातात. कुठली तरी अट्रॅक्शन पॉवर असेल. अट्रॅक्शन पॉवर आपण गेल्या वर्षी डिटेलमध्ये धडा बघितला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समध्ये, बरोबर आहे. प्लस आणि मायनस चार्ज याचा ऑपोजिट चार्ज. नेक्स्ट बघा, फोर्स इज सीन अँड दी टू ऍक्ट. म्हणजे त्यांनी कुठली फिगर सांगितली, फर्स्ट फिगर बघायची, त्याच्यावर त्यांनी विचारलंय बघा. थ्रू दी कॉन्टॅक्ट ऑफ दी ऑब्जेक्ट और व्हिया वन और मोर ऑब्जेक्ट सच मोर कॉल्ड एज कॉन्टॅक्ट फोर्स. हा पॉइंट बघा, पहिला कुठला, कॉन्टॅक्ट फोर्सची डेफिनेशन आहे बघा. इथं जी काही फिगर फर्स्ट बघितली, काय बघितलं, कार मूव्ह फॉरवर्ड इन अ डायरेक्शन. काय करतो, कार इज फॉरवर्ड डायरेक्शन आणि दी डॉग्स बीइंग पुल्ड बाय द मास्टर ऑफ द बॉय आणि बॉय प्लेइंग ऑन द किक ऑन द बॉय. ही काय आहे, कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क आलाय त्यांचा. कसा संपर्क आलाय, गाडीशी, कुत्र्याशी किंवा बॉलशी. दिस दॅट मीन्स इज अ कॉन्टॅक्ट फोर्स. त्यालाच काय म्हणलं जातं, कॉन्टॅक्ट फोर्स. ही डेफिनेशन लिहून काढायची. नंतर बघा, सेकंड ॲज अ 3.2 फिगर, अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट इवन इफ टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट. हे एकमेकाशी कसलेही कॉन्टॅक्ट मध्ये न येत असत, त्यांच्यात काय होतंय, फोर्स अट्रॅक्ट होतं. इज कॉल्ड एज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. दोन्हीचे ह्या डेफिनेशन आहे, कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सच्या. नेक्स्ट बघा, मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर म्हणजे काय, स्नायूंचा जो काही फोर्स आहे तो बल. इज एन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स इज अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट विथ दी हेल्प ऑफ. हे झाले तुम्हाला मस्क्युलर फोर्स गेल्या वर्षी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, बरोबर आहे का. ऑब्जेक्ट विथ दी हेल्प ऑफ अवर मसल. मस्क्युलर फोर्स मध्ये कशाचा यूज केला जातो, 6th स्टँडर्डला झालेला आहे बघा, 6th 7th स्टँडर्डला. अवर मसल. मस्क्युलर फोर्स मध्ये आपल्या मसलचा यूज केला जातं. म्हणजे मसलचा म्हणजे आपली जी काही बॉडी आहे, स्नायू आहे, त्या स्नायूंचा यूज केला जातो. त्याला काय म्हणलं जातं, मस्क्युलर फोर्स म्हणलं जातं. ते कशात येतं, तर कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये येतं. लक्षात ठेवा, मस्क्युलर फोर्स कारण स्नायूचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतोय. इथं बघा कॉन्टॅक्ट आलेला दिसतोय, बरोबर आहे का. त्याच्यामुळे तो कशात येतोय, कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये येतो. इज अप्लाइड सेव्हरल केसेस सच एज लिफ्टिंग, पुशिंग, पुलिंग. लिफ्टिंग, पुशिंग, पुलिंग म्हणजे ढकलणं, ओढणं, किक देणं, किकिंग असेल, ह्या सर्व जे काही फोर्स आहे ते फोर्स कशात येतात, कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये येतात. ऑन दी कॉन्टरनरी फोर्स लाईक मॅग्नेटिक फोर्स. कॉन्टरनरी म्हणजे काय, नॉन कॉन्टॅक्ट मध्ये कुठले येतात. हे एक्झाम्पल कॉन्टॅक्ट मध्ये लिहिलं तरी चालते. लिफ्टिंग, पुशिंग आणि पुशिंग, पुलिंग ह्या कशात येतात, कॉन्टॅक्ट मध्ये येतात. त्याचे डेफिनेशन तुम्ही लिहून एक्झाम्पल लिहू शकता. नंतर बघा, कॉन्ट्रेटरी फोर्स लाईक मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऍक्ट विदाउट कॉन्टॅक्ट. त्यांचा विदाउट कॉन्टॅक्ट शिवाय काय येतात, त्याच्या फोर्स घडून येतोय. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, देअर आर दी एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट. हे नॉन कॉन्टॅक्टचे एक्झाम्पल आहेत बघ, मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. बघा काय बघितलं, कॉन्टॅक्ट फोर्सची डेफिनेशन बघितली. काय आहे, फोर्स इज नॉट सीन ऍक्ट थ्रू डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ एन ऑब्जेक्ट. त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कशात येतोय, ऑब्जेक्ट येतोय. कुठला ऑब्जेक्ट असेल, गाडी असेल, डॉग असेल, बॉल असेल, हे काय झाले, ऑब्जेक्ट झाले. आणि त्याच्यात म्हणजे त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला. त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं, कॉन्टॅक्ट फोर्स म्हणलं जातं. आणि कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये काय येतं, एक्झाम्पल लिफ्टिंग, पुशिंग, पुलिंग, हे काय एक्झाम्पल आहे. नॉन कॉन्टॅक्ट मध्ये येतोय, टू ऑब्जेक्ट्स आर नॉट कॉन्टॅक्ट. दोन ऑब्जेक्ट्स कॉन्टॅक्ट न येतच होतात, ते काय होतात, एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात. त्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणलं जातं. आणि त्याचे एक्झाम्पल कॉन्ट्रनरी फोर्स मधले येतात. म्हणजेच लाईक मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हे कशात येतात, नॉन कॉन्टॅक्ट मध्ये येतात. नंतर बघा,
When a ball is kept on a table and pushed a little, it moves ahead and gets slow and stop. एखादा चेंडू काय करायचा, टेबल असतो टेबलावरती ठेवायचा आणि धक्का मारायचा आणि थोडा पुढे जाऊन काय होतं म्हणजे थांबला जाणार आहे बरोबर. असं करून थोडासा मारला की तो पुढे जाऊन कुठंतरी थांबणार आहे. A car running on a plain road travels some distance and stop after the engine is switched off. This is because of the force of friction between the ground surface and object motion. म्हणजे एखादी गाडी असेल, आपण चालताना सुद्धा काय होतं, ही जर गाडी असेल तर गाडीशी काय होतं, आपला जो भाग आहे तो काय होतो, रोडशी कॉन्टॅक्ट होतो, तेव्हा तिथं ऑपोजिट फ्रिक्शनल होत असतं. गेल्या वर्षी पाहिले, जर आपण जाण्याची स्थिती अशी असेल तर ऑपोजिट रोडला जात असेल तेव्हा तिथं कुठं होतं, फ्रिक्शन चालू होतं बरोबर आहे का. फ्रिक्शनल फोर्स बघितला इज अ व्हेरी युजफुल टू डेली लाईफ. डेली लाईफ मध्ये रोज फ्रिक्शनल फोर्स घडत असतो. व्हाईल वॉकिंग असेल, पुश दी ग्राउंड बिहाइंड विथ अवर फीट ऑन दी absence of friction we will sleep and will not able to walk. इथं एबल टू म्हणजे झोपण्याच्या स्थितीमध्ये फ्रिक्शन होत नाही, पण इनडायरेक्टली बघा, डायरेक्टली रोजच्या डेली यूज मध्ये चालताना असेल, गाडीतून असेल, सायकलवर नसेल तर ते फ्रिक्शन होत असतं त्याच्या चाकाची व्हीलच्या साह्यानं. ऑल द ऑब्जेक्ट इन मोशन हॅव फ्रिक्शनल फोर्स ऍक्टिंग ऑन दॅम विच इज ऍक्टिंग इन द डायरेक्शन ऑपोजिट टू दी डायरेक्शन ऑफ मोशन. कुठलंही मोशन बघा, फ्रिक्शनल फोर्स आपण डिटेलमध्ये बघितला अभ्यास, त्याचा जो चालण्याची स्थितीला आपण सरळ पुढे जात असेल तर डायरेक्शन अपोजिट डायरेक्शन कुठलाही फ्रिक्शन हे अपोजिट डायरेक्शन होत असेल, एका डायरेक्शन फ्रिक्शन होत असेल तर ते घसरून पडलं जात आहे. उदाहरण बघितलं ते कॅरम बोर्ड, गोट्या असेल काय असेल ते, त्याच्या सहाय्यानं आपण फ्रिक्शनल फोर्सचं बघितलं होतं. नंतर बघा, यू मस्ट हॅव सीन दॅट 1/10 ऑफ स्लीप ओव्हर बनाना पील्स ऑन दी स्ट्रीट. म्हणजे बनाना पील म्हणजे बनानाचं जर तुम्ही साल वगैरे काढली आणि कुठंतरी रोडवर असेल कुठेही टाकली बरोबर आहे का, ऑन स्ट्रीट सिमिलर दी स्लीप ड्यू टू दी मड. आणि तेच तुम्ही काय करा, चिखलामुळे म्हणजे जर काय ते सांगितले बनानाचं पील टाकला तर त्याच्यावर काय होतं, फ्रिक्शनल फोर्स कमी होऊन तिथं आपल्याला काय होतं, घसरला जातं. म्हणजे त्या अपोजिट चार्ज होत नाही. अपोजिट चार्ज म्हणजे काय, एका साईडने तुम्ही चालण्याची स्थिती आणि घसरण्याची स्थिती एकाच होत असेल तर फ्रिक्शनल फोर्स घडत नाही. तिथं काय होतं, फ्रिक्शनल फोर्स नाही घडल्यामुळे तो माणूस पडला जातो बरोबर, दोन्हीही एका साईडने गेल्यामुळे. आणि त्याच एक्झाम्पल तुम्ही जर चिखलातून मडमधून सुद्धा जात असाल, स्लिप म्हणजे तिथूनही स्लिप म्हणजे पडायला होतं. का होतं तर तेव्हाही फोर्स काय होतो, वन साईडनं होतं. तेव्हा वन साईडनं होतं म्हणजे तिथे फ्रिक्शनल फोर्स कमी झालेला असतो पूर्ण, आणि त्याच्यामुळे ते पडल्यागत होतं. बोथ दी एक्झाम्पल्स ऑकर ड्यू टू दी रिड्यूस्ड फ्रिक्शनल. म्हणजे ह्याच्यात काय होतं, दोन्हीतही रिड्यूस झालेलं फ्रिक्शन दिसून येतं, म्हणजे कमी झालेलं दिसून येतं. एका साईडनं असेल तर फ्रिक्शन कधीही कमी होतं, अपोजिट चारनं व्यवस्थित फ्रिक्शन होत असतं. मेक अ लिस्ट ऑफ सम एक्झाम्पल विच कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आर. आपल्याला अशी तुम्हाला जी एक्झाम्पल येते तुम्ही लिहून काढा वहीत आणि सांगा विथ द टाइप्स ऑफ फोर्स. म्हणजे कुठल्या टाइप्स मध्ये येतात फोर्स असेल, कॉन्टॅक्ट नॉन कॉन्टॅक्ट मध्ये बघत येतात, इलेक्ट्रोस्टॅटिक बघतला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघतला, जे काही फोर्स येतात ते कुठल्या टाइप मध्ये ते लिहायचे. टेक अ 2 प्लास्टिक बॉटल विथ रेक्टँगल शेप. तिथे रेक्टँगल शेपच्या काय करायचे, त्या 2 बॉटल घ्यायच्या आणि क्लोज देअर ओपनिंग दी फिटेड दी लीड्स टाइटली. आणि जे टोपण आहे त्याचं काय करायचं, टाइटली लीड करायचं, बंद करायचं, म्हणजे त्यात पाणी गेलं नाही पाहिजे. कीप अ स्मॉल बार मॅग्नेट ऑन दी दॅम अँड फिक्स दॅम दी नियरली युजिंग दी स्टिकिंग टॅप. आणि त्याच्यावर काय ठेवायचे, 2 बार मॅग्नेट दिसते बघा, बार मॅग्नेट असे असतात आणि इकडे काय असतं, नॉर्थ आणि साऊथ पोल असतं. हे असे 2 मॅग्नेट दोन्हीही काय करायचे, बॉटलवरती ठेवायचे. काय होतं बघा, फिल अ बिग प्लास्टिक ट्रे. दोन्ही सेम साईजचे आहेत, हे पण दोन्ही सेम साईजचे आहेत, पाणी सेम आहे. काय होतं ते बघायचं आपल्याला. बघा, फिल अ बिग प्लास्टिक ट्रे विथ वॉटर अँड लिव्ह दी 2 बॉटल फ्लोटिंग विथ मॅग्नेट ऍट अ टॉप. टेक अ बॉटल नियर दी अदर अँड नॉर्थ पोल ऑफ दी मॅग्नेट. ह्याच्यावरची आपण 6वीला 7वीला प्रिव्हियस स्टँडर्डला हे पाहिलेलं आहे. बघा फक्त मी वाचून दाखवते. नियर साऊथ पोल अँड अदर मॅग्नेट बॉटल ऑफ हेड टुवर्ड दी ईच अदर बिकॉज अनलाईक पोल अट्रॅक्ट ईच अदर. ऑब्झर्व दॅट दी हॅपन्स. डायरेक्शन ऑफ बॉटल इज
चेंज, म्हणजे इथं काय करायचं बघा, इथं अगोदर त्यांनी काय केलंय, साऊथ नॉर्थ आणि साऊथ नॉर्थ ठेवलंय, बरोबर आहे का. तेव्हा ते काय होतील, एकमेकाला अट्रॅक्ट होतील, बरोबर, कारण अपोजिट चार्ज आहे, बरोबर आहे का. नॉर्थ आणि साऊथ हे काय होतील, एकमेकाला चिटकलं जातील दोन्हीही पोल, बरोबर आहे का. हे अगोदरही झालेल्या डिटेलमध्ये. परत काय करायचंय, ह्या मॅग्नेटचे दोन्ही आहेत त्याचं काय करायचं, डायरेक्शन चेंज करायचं, म्हणजे नॉर्थ इथं नॉर्थ साऊथ होतं तिथं साऊथ साऊथ करायचं, म्हणजे तेव्हा काय होईल, ते मॅग्नेट लांब फेकले जातील, बरोबर आहे का. ह्याच्याविषयी बघितले आपण, लांब फेकले जातील, त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील का, मॅग्नेट नाही होणार. म्हणजे ह्या बॉटल सुद्धा काय होतील, लांब फेकल्या जातील, आणि जर एकाच पोलचे असतील तर लांब फेकल्या तरी, म्हणजे अपोजिट चार्जेस असतील तर ते क्लोज येतील. बॉटल्स आर चेंज, वी कॅन ऑब्झर्व चेंज इन दी मोशन ऑफ बॉटल विदाउट अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट. हे सुद्धा कशात येतं, डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये येतं, बरं. दॅट मीन्स दी एक्झिस्ट, नॉन कॉन्टॅक्ट मध्ये येईल, कारण ह्यांचं डायरेक्शन इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे, बरोबर आहे का. इट मीन्स दी एक्झिस्ट नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन दी टू मॅग्नेट. दोन मॅग्नेट मध्ये काय घडून आलं, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स घडून आला. नंतर बघा, यू हॅव लर्न अबाउट दी स्टॅटिस्टिक फोर्स. स्टॅटिस्टिक इलेक्ट्रिसिटी फोर्स आपण गेल्या वर्षी डिटेलमध्ये टॉपिक आहे आपल्याला. इन दी प्रिव्हियस स्टँडर्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नसेल तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर गेल्या वर्षीचा व्हिडिओ पहा, 7वीचा. त्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती आहे ह्याच्याविषयी. टू व्हेरिफाय, तुमची क्लिअर कन्सेप्ट आहे त्या. एक्सपेरिमेंट विल बी परफॉर्म. पहिल्यांदा बघा, बॅलन्स्ड फोर्स आणि अनबॅलन्स्ड हे समजेल पूर्ण. काय केले बघा, हे गेल्या वर्षी झालेलं, हे समजलं असेल तर हा पॉइंट क्लिअर होईल. टेक अ कार्डबोर्ड बॉक्स, टाय अ थिक स्ट्रिंग टू इट्स साइड अँड कीप स्मूथ टेबल ॲज शोन इन फोर. म्हणजे काय करायचं, एक पुठ्ठा घ्यायचा, पुठ्ठ्याचे एक म्हणजे खोकं घ्यायचं, ते काय करायचे, दोन्ही बाजूला काय करायचे, सुतळीने बांधायचं, आकृतीत दाखवले त्याप्रमाणे. आणि जाळ म्हणजे दोन सुतळी घ्या, सुतळी नसेल अवेलेबल दोराही घेऊ शकता, बरोबर आहे का. आणि काय करायचं, आकृतीत दाखवल्याप्रमाणे काय करायचं, पृष्ठभागावर टेबलावर दोरा ठेवायचा. नंतर बघ काय सांगितलंय, टाय वेइंग पॅन्स टू टू एंड्स. म्हणजे काय करायचं, डोऱ्यावर तुटल्या म्हणजे दोन्ही बाजूकडनं खाली घ्यायचा, आणि कीप इक्वल मासेस ऑफ बोथ पॅन्स. हे दोन पॅन्स आहेत, त्याच्यामध्ये काय करायचं, इक्वल म्हणजे काय, 1 किलो घेतलं, 1 किलोच असतं ना, एक अर्धा किलो असेल तर दुसऱ्या बाजूलाही इक्वल डिस्टन्स म्हणजे 1 किलोच घ्यायचं दोन्ही पॅन्स मध्ये. इन दी अदर बॉक्स स्टार्ट मुव्हिंग दी डायरेक्शन ऑफ दॅट पॅन. त्याचं डायरेक्शनचं काय करायचं, खालीवरच्या डायरेक्शनचं काय चेंज होतं ते बघायचं. इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट ऑन दी बोथ पॅन. म्हणजे इथं काय दिलं, इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिसून आलं, कारण दोन्ही पार्ट्यात काय आहे, 1 kg आपण वजन ठेवलेलं आहे, बरोबर, वेट. त्याच्यामुळे काय होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा बोथ पॅन्स आर ते इक्वल. म्हणजेच बघा, इक्वल फोर्स आर केप्ट ऑफ दॅम. दॅट मीन्स बॅलन्स्ड फोर्स ऍक्ट ऑन दी बॉक्स. म्हणजे बॅलन्स्ड फोर्स मध्ये काय झाला, इथं ऍक्ट झालेला आहे बॉक्स वरती दिसून आला. नंतर बघा, विथ इफेक्टिव्ह फोर्स इक्वल टू 0 दिस दी ऍक्टिंग ऑन ऑपोजिट डायरेक्शन. ऑपोजिट डायरेक्शन जेव्हा घडतं तेव्हा ते इक्वल टू 0 असतं. 0 म्हणजे काय, दोन्हीकडे समान असेल तर काय, सेम डायरेक्शन असेल तर काय 0च ना. इकडचे 1 kg आणि इकडचे 1 kg म्हणजे इक्वल असेल तर दॅट मीन्स ते 0च मानलं जातं. आणि कॉन्ट्रनरी, इफ मास केप्ट 1 पॅन ऑफ देन अदर पॅन बॉक्स स्टार्ट मुव्हिंग दी डायरेक्शन द पॅन मोवर मास व्हेन अनइक्वल फोर्स इज अप्लाइड ऑन दी बॉक्स ऑफ टू टाइम. म्हणजे नंतर काय करायचं, कुठलाही म्हणजे कमी जास्त करायचं, एक तर इथं अर्धा किलोचं किंवा इथं किलोचं ठेवलं तर काय होईल, ते अनइक्वल फोर्स होईल, बरं काय. हे खाली हे वर होईल, कितीच ठेवले, ह्याच्यात 1 किलोचं ठेवलं, हे आता अर्धा किलोचं ठेवलं तर हे काय होईल, हे खाली येईल आणि हे वर जाईल, बरोबर आहे का. म्हणजे तिथं काय होईल, अनइक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होईल. आणि अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट ऑन बॉक्स रिझल्टिंग इन पार्टिंग मोशन ऑन दी बॉक्स. म्हणजे तिथं गती मिळण्यास काय होते, परिमिती होते. नंतर अजून एक तुम्हाला फोर्स दिलाय, बॅलन्स आणि अनबॅलन्स. हे समजलं, जेव्हा म्हणजे दोन्ही पार्ट समान असेल तर इक्वल फोर्स, दॅट मीन्स बॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होतोय. नंतर अनबॅलन्स्ड म्हणजे कधी, एकात अर्धा किलो, एकात 1 किलो असेल तर अनबॅलन्स्ड म्हणजे कमी जास्त फोर्स झालेला दिसून येते. नंतर अजून एक एक्झाम्पल दिले बघा त्यांनी समजावं म्हणून. चिल्ड्रन प्लेइंग टंग टू वायर. टंग ऑफ वायर म्हणजे काय, रस्सी खेळ. पुल ऑफ दी रोप ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह
डायरेक्शन रिस्पेक्टिव्ह डायरेक्शन म्हणजे दोन्ही डायरेक्शनल तेवढे सेमच इक्वल मध्ये असतात, बरोबर आहे का. इफ अ पुल ऑन दी इक्वल ऑन दी टू साइड, दोन्ही साईडला इक्वल असतील तर काय होणार, इक्वल दी रोप ऑफ नॉट मूव्ह, म्हणजे दोन्हीकडे ती तेवढ्याच अंतर मूव्ह कुणाकडेच करणार नाही. इट फोर्स ऑफ मोर दॅन वन साइड दी रोप मूव्ह इन दॅट डायरेक्शन इट दॅट इनिशिएटेड टू फोर्स आर बॅलन्स्ड, म्हणजे तिथं काय होईल, फोर्स इक्वलच राहील आणि बॅलन्स्ड राहील, बरोबर आहे का. द रोप मूव्ह द डायरेक्शन हायर फोर्स ऑन दी फोर्स बिकम अनबॅलन्स, आणि जिथून कोणी हायर फोर्स लावलाय म्हणजे एखादा वाढवला पॉइंट कोणीकडेही तर काय होईल, फोर्स जर जास्त लागला तर काय होते, तो अनबॅलन्स्ड फोर वे सगळे एका बाजूला ती रस्सी खेचली जाते, बरोबर. लेट्स दी फॉर एक्झाम्पल व्हेन अ बिग ग्रेन स्टोरेज कंटेनर इज रिक्वायर्ड टू साइड ऑन दी ग्राउंड इट बिकम्स इजियर टू patients push the rather than the person when the force is applied to both of the same direction as movement to easy as a heavy experiment. This the understand the example. म्हणजे आणखी म्हणजे धारण्यानं भरलेले एखादं काय करायचं, पोतं घ्यायचं जर कंटेनर ऑफ दी साइड ऑन दी ग्राउंड अँड बिकम इजियर टू पर्सन. कधी जाईल, म्हणजे एकानं ते पोतं सरकवणं सोपं जाईल ग्रेनचं स्टोरेज कंटेनरचं, की दोन असल्यावर किंवा दोनपेक्षा जास्त असल्यावर, म्हणजे ते एकापेक्षा जास्त असले एकाला ते जड जाईल, बरोबर उचलायला, म्हणजे बॅलन्स होणार नाही. पण त्या जागेला 2-3 असतील तर ते काय होईल, इझिली सोपं जाईल उचलायला, बरोबर आहे. कशाचं, ऍज अ ग्रेन स्टोरेज ऑफ कंटेनर. तिथे काय बघा विचारले, फर्स्ट ए इफ अ सेव्हरल फोर्स आर अप्लाइड on an object in the same direction of force equal the additional of this object, म्हणजे एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बल लावल्यास त्यांच्या बेरजे एवढे बल काय होते, वस्तूवर प्रयुक्त होते, बरोबर आहे का. नंतर म्हणजे काय, इफ सेव्हरल फोर्स, काही सेव्हरल फोर्स असेल तो काय सांगितलं, आपण ऑब्जेक्ट इन सेम डायरेक्शन म्हणजे एकाच डायरेक्शन लावला, फोर्स इक्वल ऑफ देअर ऍडिशन ऑफ दॅट यू. or force applied on an object of direction opposite to each other the equal their difference act on, म्हणजे जर दोन बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावली तर ते फरका इतके बल काय होते, प्रयुक्त होत असते. म्हणजे जेवढा इकडं जाईल तेवढाच बल इकडं प्रयुक्त होईल, सेम डायरेक्शन काय होईल, ऍडिशनल ऑब्जेक्ट होईल. दी ऑफ फोर्स इज एक्सप्रेस्ड ॲज मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. मॅग्नेट्यूड इज अ फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी, आपल्याला माहिती आहे दोन क्वांटिटी, त्याच्यातले फोर्स ही कशी देते, वेक्टर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी मध्ये माहिती आपल्याला कशी स्केलर क्वांटिटी असते कुठल्याही दिशेने. फोर्स एक्सप्रेस्ड आहे मॅग्नेट्यूड, मॅग्नेट्यूड म्हणजे काय, चिटकलं म्हणजे ओढलं जातं, एकाच दिशेने ओढलं, म्हणजे जर चुंबक काय होतं एकाच दिशेने सरळ जात असते तर त्याच दिशेने ते खेचलं जातं, म्हणून हे सुद्धा एक्सप्रेस्ड फोर्स सुद्धा काय मॅग्नेट्यूड आणि एकाच डायरेक्शन जातं, त्यामुळे वेक्टर क्वांटिटी मध्ये येतं. इफ मोर दॅन वन फोर्स ऑन अन ऍक्टिंग बॉडी दी इफेक्ट ऑन द बॉडी ड्यू टू दी नेट फोर्स, म्हणजे एखाद्या वस्तूवर एकापेक्षा अधिक बल काय असेल, प्रयुक्त असले तर त्या वस्तूवर होणारा परिणाम हा प्रयुक्त निव्वळ बळामुळे असं, म्हणजे जे काही घडतं ते फोर्समुळे घडत असतं. व्हेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन अ स्टेशनरी ऑब्जेक्ट टू मूव्ह इट्स स्पीड अँड डायरेक्शन चेंज, म्हणजे स्थिर वस्तू असेल, बरं स्थिर वस्तूला गती मिळते, स्थिर वस्तू आपण गती लावली, एखादी गाडी असेल काय वस्तू असेल त्याच्यावर काय लावलं आपण, मूव्ह करायला बघत की स्पीड अँड डायरेक्शन चेंज, तेव्हा काय होतं त्याची स्पीड म्हणजे चाल आणि डायरेक्शन म्हणजे दिशा काय होते, बदलली जाते आपण फोर्स लावल्यामुळे. समजा इथे एखादा दगड असेल, वीट असेल, ही काय स्थिर आहे स्टेशनरी मध्ये, जेव्हा आपण त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स लावतो तेव्हा ते काय होईल, त्याचं स्पीड ही पुढे जाण्याची स्पीड बदलेल आणि डायरेक्शन ही या जागेहून दुसऱ्या जागेला बदलेल. सिमिलरली फोर्स रिक्वायर्ड स्टॉप ऑब्जेक्ट इन अ मोशन, द ऑब्जेक्ट चेंज शेप ड्यू टू द फोर्स needing to the dot made of floor. The dot change its shape when the force is applied. A potter applied his force in a specific direction while shaping the pot. Pot म्हणजे काय, भांडे. Rubber when stretched example. There is many such examples. म्हणजे बरेचसे एक्झाम्पल आपल्याला देते, म्हणजे हे कुठले एक्झाम्पल दिले, सिमिलर रिक्वायर स्टॉप ऑब्जेक्ट मोशन. स्टॉप ऑब्जेक्ट म्हणजे कसलाही वस्तू असेल, समजा आपण गव्हाचे पीठ इथे दिले, त्याने पीठ गव्हाचं असो, ज्वारीचं असो, बाजरीचं असो, काय केलं, कशात होतं, स्टेशनरी फोर्स मध्ये होतं, त्याला फोर्स दिला म्हणजे काय, त्याच्यात
पाणी वगैरे वतून ती कणिक मळली म्हणजे फोर्स अप्लाय झाला, तेव्हा त्याचा काय झाला शेप सुद्धा काय होते ड्यू टू दी चेंज होती नीडिंग ऑफ द डॉप ऑफ फ्लोअरचं. फ्लोअर म्हणजे काय पीठ, कुठलंही पीठ असेल, डॉ टू दी चेंज इन शेप फोर्स ऑफ अप्लाय म्हणजे तिथं फोर्स लावल्यामुळे त्याचा शेप काय होतोय चेंज होतोय. कुठलीही कणिक असेल, आपल्याला कणिकेला सुद्धा हवा तसा शेप देता येतो बरं फोर्स अप्लाय केल्यावर. पॉटर म्हणजे कोण, कुंभार सुद्धा काय असतं, मडके काय स्टेशनरी पोसेल असतो, तो माती आणतो, त्यात मातीत पाणी वगैरे टाकून त्याला हवा तसा आकार देतो, म्हणजे त्याचा फोर्स काय करतो तिथं अप्लाय करतो. म्हणजे स्पेसिफिक डायरेक्शन ऑफ द शेपिंग, रबर असेल, ऑफ द स्ट्रेच एक्सपांड, म्हणजे अशी बरीचशी म्हणजे रबर सुद्धा किती ताणला तरी म्हणजे आपल्या फोर्सवर डिपेंड करतो. इन मन सच एक्झाम्पल, असे कितीतरी एक्झाम्पल देता येतील. थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला पुढचा पॉइंट पाहू. चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याला काही तुम्हाला पैसे लागणार नाही. धन्यवाद.